Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. एक इंटरेस्टिंग टॉपिक जो सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द थेरम ऑफ पायथागोरस. हा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. याच्या अगोदर आपण पायथागोरस थेरम नक्की काय असतं हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 7वीच्या मॅथमॅटिक्सचे सगळे लेसन फ्रॉम द लेसन नंबर 1 टू लेसन नंबर 13 पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जो टॉपिक अवघड वाटत असेल त्यांनी आपल्या DS डिजिटलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि सगळे व्हिडिओ बघा आणि सगळ्यात कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर करा. आता आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर 2 and 3. हे प्रॅक्टिस सेट मधले काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने आणि खूप सिंपल पण आहे. यापेक्षा सोपा टॉपिक ह्या पुस्तकामध्ये नाहीये. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 48 मधला आहे. हे सेकंड वर्ड प्रॉब्लेम आहे. खूप सिंपल आहे. पहिल्या उदाहरणासारखंच उदाहरण आहे, फक्त हे शब्दांमध्ये दिलेलं आहे. शब्दांमध्ये दिले म्हणून घाबरून जायचं नाहीये. प्रश्न खूप सोपा आहे. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल PQR. मग आपण काय करूया, एक राईट अँगल ट्रायंगल फटाफट काढून घेऊया. काढला नाही तरी चालणार आहे, पण काढल्यानंतर सोपं जाणार आहे. अँगल P इज 90 डिग्री. कोणता 90 डिग्री दिलेला आहे? P हा 90 डिग्री आहे, म्हणून P ला आपण 90 अंश दाखवून घेऊया. मग P हा Q आणि मग हा R. PQR आहे ना. मग तुम्ही काही विद्यार्थी इथून P सुरू करतील, पण नाही, ते चुकणार आहे. त्यांनी कोणता 90 डिग्री दिलाय तो आपण दाखवून घेऊया. तर त्यांनी P 90 डिग्री दिलाय म्हणून आपण P हा 90 डिग्री दाखवून घेतला. लेंथ PQ इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. PQ दिलेली आहे 24 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर लेंथ PR. व्हेर इज PR? हिअर इज PR. ही आहे तुमची 10 सेंटीमीटर दिलेली आहे. फाइंड द सेगमेंट ऑफ QR, म्हणजे ही आपल्याला इथे विचारलेली आहे. मग आपण काय करूया, x मानूया. ही x स्क्वेअर किती आहे, x किती आहे ती आपण फाइंड करूया. मग आता इथे आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे काय यूज करणार आहे, अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पायथागोरस. फटाफट लिहून घेऊया. अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पायथागोरस. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे उदाहरण लिहिणार आहोत, सोडवणार आहोत, म्हणून ते आपल्याला लिहून घेणं हे खूप इसेन्शियल आहे. मग काय सांगतं पायथागोरसचं थेरम? दॅट इज हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर और साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. कुठलाही लिहिलं तरी चालणार आहे. मग हायपोटेनस कुठला आहे तुमचा? QR. म्हणून आपल्याला इथे QR चा स्क्वेअर करायचा आहे. बेस कुठला आहे तुमचा? PQ. म्हणून इथे PQ चा स्क्वेअर करायचा आहे. प्लस हाईट काय दिलेली आहे? PR. म्हणून इथे PR चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. आता काय करायचं, जस्ट याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. मग आपण हायपोटेनस म्हणजे तुम्हाला कर्ण काढायचं म्हणून तो किती मांडला आहे? x. म्हणून इथे आपण x चा स्क्वेअर घेऊया किंवा QR नुसतं लिहिलं तरी चालणार आहे, तुमच्या मनावरती आहे. मग PQ किती आहे तुमचा? 24 स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर लिहून घेतला. PR आहे तुमचा 10 म्हणून 10 चा स्क्वेअर लिहून घेतला. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर किती आहे? फटाफट काढून घेऊया. इथे 24 चा स्क्वेअर 4 4 जा 16, 4 2 जा 8 प्लस 1 9. फास्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 4 जा 8, 2 2 जा 4, इथे 6, इथे 9 प्लस 8 इज इक्वल टू 17, 4 प्लस 1 5. 576 आलेला आहे याचा स्क्वेअर. ओके. त्यानंतर प्लस 10चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे किती आहे? 100. सो आपण इथे जर यांची ॲडिशन केली, 576 प्लस 100 इज इक्वल टू 676. आणि आता पुढची स्टेप माहिती आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. ओके. आपण दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेणार आहोत. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. मग आता हा 676 कशाचा स्क्वेअर असेल? जर आपण गेस केलं, आता तुम्ही म्हणाल टीचर तुमचं लन आहे म्हणून तुम्ही लिहिताय, पण तुम्हाला मी गेस करायला पण शिकवते. मग आता साधारणतः 25चा वर्ग सगळ्यांना पाठ असतो. 25चा वर्ग किती आहे? 625. त्याच्या पुढे 676 दिले, म्हणजे हा 26चा वर्ग असू शकतो. कसं बघा, 26चा वर्ग 6 6 36 केलं, शेवटी काय येते? 6, म्हणजे हा 26चा वर्ग हा असू शकतो. पाहिजे तर तुम्ही करून बघा. 6 दुने 12, 6 6 36, हातच्याले 3, 6 दुने 12, 12 आणि 3 किती आले? 15. इथे 0, 2 6 जा 12, 2 2 जा 4 प्लस 1 5, इथे 6, इथे 5 प्लस 2 7 आलेला आहे 676.
गेस करायला शिकायचं आहे. म्हणजे हा कशाचा वर्ग आहे तुमचा 26 आणि कन्फर्म करायचं असेल तर 26 × 26 करून घ्या. सो x इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपला जो x म्हणजे आपल्याला हायपोटेनस जो विचारला होता तो किती आला आहे 26 सेंटीमीटर. सो फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट QR. मग तुम्ही इथे उत्तर पण त्याच पद्धतीने लिहायचं कारण 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारलं जाणार आहे. सो सेगमेंट QR is equal to what? 26 centimeter. This is your answer and you get the 3 out of 3 marks here. ओके. सो आपण सेकंड एक्झाम्पल किती फटाफट आणि किती सिंपल आहे. फक्त पायथागोरस थेरम टाकलं, त्याच्यामध्ये किमती टाकल्या, स्क्वेअर रूट घेतला आणि मिळालं आपल्याला आन्सर. ओके. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 48 मधला आहे. थर्ड एक्झाम्पल खूप सिंपल, नेहमीप्रमाणे त्याच पद्धतीने आहे. इन राईट अँगल ट्रायंगल LMN. एक राईट अँगल ट्रायंगल आहे, काढून घेऊया फटाफट. फिगर काढल्यानंतर खूप सोपं जातं म्हणून मी फिगर काढते. तुम्ही फिगर काढा किंवा डायरेक्टली फॉर्म्युलाला त्याच्यामध्ये किंमत टाकली तरी चालणार आहे. पण फिगर काढल्यानंतर कधीही आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही अडचण येत नाही, म्हणून फिगर नेहमी काढत चला तुम्ही. असं माझं सजेशन आहे. सो इथे L कोणता 90 डिग्री दिला आहे M. सो इथे आपण पहिले M नावून घेऊन घ्या म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही. सो इथे M आहे म्हणजे हा तुमचा L M आणि हा N येणार आहे. सो अशा पद्धतीने 90 डिग्रीचा आपण दाखवून घेतला. LM दिलेला आहे, LM म्हणजे हा दिलेला आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर. त्यानंतर LN, वेर इज LN म्हणजे हा हायपोटेनस 90 अंश समोरची बाजू काय असते तुमची कर्ण असते, म्हणून ह्या कर्णाची लांबी दिलेली आहे 20 सेंटीमीटर. आणि आपल्याला सेगमेंट MN हे विचारलेलं आहे. मग आता सेगमेंट MN आपण X मानूया. X मानूया म्हणजे आपल्याला शोधायला सोपं जाणार आहे. मग तुम्हाला दिसतंय की हा राईट अँगल आहे, हायपोटेनस दिलेला आहे, म्हणजे इथे कोणतं थेरम वापरायचं आहे ऑब्विसली अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पायथागोरस. लिहून घेऊया पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग पायथागोरस थेरम सगळ्यांना माहिती झाला आहे, फटाफट लिहा माझ्यासोबत. दॅट इज हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपण पायथागोरस थेरम पण लिहून घेतलेला आहे. त्यानंतर हायपोटेनस किती दिलेला काय दिलेला आहे. सो LN चा स्क्वेअर करणार आहोत. बेस दिला आहे MN म्हणून MN चा पण स्क्वेअर करणार आहोत आणि हाईट दिलेली आहे LM. LM चा स्क्वेअर इथे करणार आहोत. आता काय करायचं, जस्ट वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. सो LN म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार 20 चा स्क्वेअर. MN माहिती नाही म्हणून x स्क्वेअर घेतला. LM म्हणजे 12 चा स्क्वेअर करणार आहोत. सो फटाफट व्हॅल्यू पण पुट केल्या. आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू काढायची आहे. 20 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे 400, 2चा वर्ग 4, त्याच्यावरती 2 शून्य. ठीक आहे. x चा स्क्वेअर x स्क्वेअर, 12चा वर्ग 144 आहे. नेक्स्ट ऑफ ऑल ऑफ यू नो दॅट इज हे संख्या एका साईडला आणणार आहोत 400. हा 144 तिकडे प्लस होता, इकडे येताना काय झाला मायनस झाला. सगळ्यांना माहिती बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर सीमा ओलांडल्यानंतर चिन्ह हे बदलतात. सो इथे x स्क्वेअर झालं. मग इथे 400 मधून आपण काय करूया 144 इथे मायनस करूया. सो इथे 10 होतं, 10 - 4 इज इक्वल टू 6. इथे 9, 9 - 4 इज इक्वल टू 5. इथे काय झाले तुमचे 3 मधून 1 गेला 2. 256 किती आलेला आहे 256 x स्क्वेअर. सो सगळ्यांना माहिती आहे हे स्क्वेअर सगळ्यांचे लर्न पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही बाजूंचं वर्गमूळ आपण घेणार आहोत आणि x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो सगळ्यांना माहिती 11चा वर्ग 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196, 15चा 225 आणि 16चा वर्ग जर केला तर 256 येणार आहे. पण आता तुम्ही कन्फर्मेशनसाठी 16 × 16 जर करून बघितलं 6 6 जा 36, 6 1 जा 6, इथे 9 आले, इथे 6, इथे 1. पटापट करून बघूया किती आलेलं आहे 256. हे 20 पर्यंत स्क्वेअर त्याच्यासाठी ॲटलिस्ट लर्न पाहिजे. सो x कशाचा स्क्वेअर आहे तुमचा 16चा स्क्वेअर आहे. म्हणून आपल्याला इथे ह्याचं व्हॅल्यू विचारली होती MN ची. काय विचारलं, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. मग आपण लिहूया दॅट इज लेंथ ऑफ सेगमेंट MN किती आली आपली 16 सेंटीमीटर. असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधलं सेकंड एक्झाम्पल क्लिअर केला.
थर्ड एक्झाम्पल पण क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट, लेट सी द लास्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 48 मधलं हे आहे शेवटचं. खूप इंटरेस्टिंग, खूप छान. द टॉप ऑफ लॅडर 15 मीटर लॉंग रीचेस अ विंडो टू 9 मीटर अबव द ग्राउंड. एक काय आहे, शिडी आहे. शिडी आपण चढतो की नाही, अशी एक आपण शिडी आहे. ही काय आहे, तुमची शिडी आहे. ओके, ही अशी आपण शिडी मानूया. अशी ही आहे तुमची शिडी. याला काय असतात अशा चढायला, हां स्टीलची पण मिळते ना आता शिडी. अशा काय असतात, ह्या पायऱ्या आहेत. ही एक शिडी आहे, ती अशी एक शिडी तिरपी लावलेली आहे. द टॉप ऑफ द लॅडर 15 मीटर लॉंग रीचेस अ विंडो. इथे काय आहे, एक विंडो आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, एक ट्रायंगल इथे ड्रॉ करूया. इथे अशा पद्धतीने इथे विंडो, समजा सी, आपण विंडो सी, आणि ही जी लॅडर आहे ती ए पासून इथून सुरू झाली. ही तिरपी शिडी ठेवल्यानंतर ती जाऊन सी या खिडकीपाशी पोचते. मग हे जे डिस्टन्स आहे 15 मीटर लॉंग, किती आहे, 15 मीटर लॉंग असलेल्या सी विंडोपर्यंत पोचते. अबव द ग्राउंड, ग्राउंड पासून अबव. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ द लॅडर अँड द बेस ऑफ द वॉल. मग आता फूट ऑफ द लॅडर ही आहे त्याचं फूट, पाया, आणि हे काय आहे, इथे एक भिंत आहे. या भिंतीला ती आडवी करून लावलेली आहे. समजा आपण भिंत अशी दाखवूया. भिंत अशा पद्धतीने आपण दाखवूया. ही भिंत आहे तुमची. ठीक आहे, ही आहे तुमची भिंत. या भिंतीला ही शिडी काय केली, अशी टच केलेली आहे. मग त्यांनी विचारलेलं आहे ए सी, तिथे आपण बी नाव देऊया. ठीक आहे, त्यांनी विचारलं आहे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ द लॅडर, हे फूट ऑफ द लॅडर अँड द बेस ऑफ द अबव वॉल. ही जी भिंत आहे तिचा बेस आणि फूट ऑफ द लॅडर याच्यातलं डिस्टन्स किती आहे ते विचारलेलं आहे. नंतर विंडो, द टॉप ऑफ द लॅडर 15 मीटर लॉंग रिचेस ॲज द विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड. आणि ह्याच्यामधलं पण अंतर त्यांनी दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 9 मीटर एवढं अंतर दिलेलं आहे. आणि हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायला लावलेलं आहे. मग आपल्याला लगेच लक्षात येईल की हे कशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आपण जर इमॅजिन केलं की ही तुमची शिडी आहे, ही तिरपी उभी केली, ती सी या विंडो जवळ जाऊन पोचली. ही काय आहे तुमची विंडो. त्यानंतर हा काय आहे त्याचा बेस, आणि ही आहे तुमची शिडी. ती अशी तिरपी केल्यानंतर हे अंतर 15 मीटर दिलेलं आहे. ग्राउंड पासून त्याचा अंतर 9 मीटर दिलेलं आहे. आणि खाली तुमचं हे दोघांमधलं डिस्टन्स इथे विचारलेलं आहे. मग काय करणार आहोत, आपलं नेहमीप्रमाणे अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पायथागोरस, पायथागोरसचं थेरम आपल्याला इथे वापरावं लागणार आहे. आणि हे एक्झाम्पल इथे सॉल्व करावं लागणार आहे. सो तुम्हाला समजलं, ही विंडो घेतलेली आहे. नंतर बी इज इक्वल टू बेस ऑफ द वॉल. बीने काय दाखवलं, बेस ऑफ द वॉल, आणि फूट ऑफ द लॅडर. ए कशाने, एने काय दाखवलं आपण, फूट ऑफ द लॅडर, म्हणजे त्या शिडीचं जे खालचं टोक आहे ते आपण एने इथे दाखवलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण हे शो केलं. ही फिगर काढल्यामुळे आपल्याला हे सोपं गेलेलं आहे. सो आपण इथे आपण अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पायथागोरस नेहमीप्रमाणे लिहून घेऊया. हे लिहायला बिलकुल विसरायचं नाही, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. परीक्षेमध्ये कशानुसार, कुठल्या थेरमनुसार हे एक्झाम्पल सोडवतं हे तुम्हाला नक्की लिहायचं कंपल्सरी असतं, कारण त्याला 1 मार्क हा असतो. मग आता थेरम काय सांगतं आपल्याला, दॅट इज हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा तुमचं काय आहे, पायथागोरसचा फॉर्म्युला आहे. मग आता हायपोटेनस सगळी 90 अंशासमोरची बाजू. आता हा इथे खाली म्हणजे हा 90 अंश, आणि सगळ्यात मोठी बाजू म्हणजे हा काय आहे तुमचा कर्ण झाला. मग हायपोटेनस स्क्वेअर किती आला तुमचा, 15 मीटर. म्हणून आपण डायरेक्टली नाव दिलेलं आहे. काय येणार आहे तुमचा, एसीचा स्क्वेअर येणार आहे. बेस तुमचा म्हणजे एबीचा स्क्वेअर येणार, आणि हाईट तुमची म्हणजे तुमची बीसीचा स्क्वेअर इथे येणार आहे. आता आपल्याला काय करायचं, जस्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. मग एसीचा स्क्वेअर घेणार म्हणजे करणार तुम्ही काय करणार, इथे 15चा स्क्वेअर करणार. एबीचा स्क्वेअर माहिती नाही, म्हणजे तुम्हाला हे फूट ऑफ द लॅडर आणि बेस ऑफ द वॉल याच्यामधलंच डिस्टन्स फाइंड करायचं, ते आपल्याला माहिती म्हणून एक्स स्क्वेअर घेतलं. आणि बीसीचा स्क्वेअर म्हणजे तुमचा किती येणार आहे, इथे 9चा स्क्वेअर अशा पद्धतीने येणार आहे. सो 15चा स्क्वेअर आला 225, एक्स स्क्वेअर ॲज इट इज. 9चा स्क्वेअर आलेला आहे 81. पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे, संख्या एका साईडला आणायच्या. 225 हा 81 इकडे प्लस होता, इकडे जाताना काय झाला तुमचा मायनस, देअरफॉर एक्स स्क्वेअर. मग आपण जर 225 मधून 81 जर इकडे मायनस केले, 225 मायनस 81 करून घेऊया. इथे 4 झाले, इथे 12, 8, 9, 10, 11 अँड 12. ओके,
8, 9, 10, 11 अँड 12. इथे 4 झाले, इथे परत काय झाला तुमचा 1 झाला. 144. सो यांची मायनस केल्यानंतर आपल्याला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144. पुढची स्टेप माहिती टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. सो 144 कशाचा वर्ग आहे तुमचा 12चा वर्ग आहे. तो लन आहे तुमचा सगळ्यांचा. सो हे अंतर आलेलं आहे किती 12 सेंटीमीटर. दॅट इज द काय विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ द लॅडर अँड द बेस ऑफ द वॉल. दॅट इज द डिस्टन्स बिटवीन फूट. इथून कॉपी करायचं तसं असतं. द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ द लॅडर अँड द बेस ऑफ द वॉल इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. हे वाक्य असं लिहायचं. इथून सुरुवात करायची. द डिस्टन्स फटाफट लिहून घेऊया. ते पूर्ण असं कॉपी करायचं कुठपर्यंत इथपर्यंत वॉलपर्यंत. मी इथे डॅश दाखवले पण तुम्ही ते पूर्ण सेंटेन्स लिहायचं कारण पेपरमध्ये पूर्ण वाक्यात आणि सगळ्या स्टेप्स पेपरमध्ये सगळ्या जे मॉडरेटर आहे चीफ मॉडरेटर आहे 10वीला किंवा तुमचे जे शिक्षक आहे जे पेपर चेक करतात त्यांना पूर्ण स्टेप्स अपेक्षित असतात. म्हणून पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. वॉलपर्यंत आली आणि पुढे किती लिहिणार 12 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने 4 आउट ऑफ 4 और 3 आउट ऑफ 3 मार्क्स तुम्हाला ह्या एक्झाम्पलला मिळणार आहे. सो अशा पद्धतीने इथे आपला प्रॅक्टिस सेट 48 हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कंप्लीटली समजला असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर त्या पण शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.